देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत। आजकाल ज्ञान गोळा करायला कोणतीही कसब लागत नाही, पण ते ज्ञान मनात साठवायला आधी मनाचं गोडाऊन साफ असायला हवं ना, तरच त्या ज्ञानप्राप्तीला खरा अर्थ निर्माण होतो। मनाची मशागत करण्याचा सल्ला संतांनी नेहमीच आपल्याला दिलाय। अशाच एका कीर्तन परंपरेतील एका पायिकाचं कीर्तन ऐकून आपण आपल्या प्रसन्न दिवसाची सुरुवात करूया। जय जय रामकृष्ण हरी। राम कृष्ण हरी। भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास। हा भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास। गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी। विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता।
त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गणे वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादव डमर्वयं चकोर चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम् पाण्डुरङ्गकारु प्रथम नमन पाण्डुरङ्गकारु प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मजरदही सद्गुरु जे नितारिला हा संसार पुरु म्हणून विशेषु आत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 भक्ताईसे जाना जे देही उदास जो भक्त स्वतःच्या देहावरती उदास आहे आणि ज्या भक्ताने जीवनामध्ये संपूर्ण आशा पाशांची निवृत्ती केलेली आहे तुकोबराय सांगतात त्यांना भक्त म्हणावं. भक्ताईसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. पण का हो तुकोबराया साधक मंडळींनी तुकोबरायांना प्रश्न केला का हो तुकोबराया फक्त भक्ताची व्याख्या भक्ताची डेफिनेशन ही फक्त त्याच्या उदासीनतेवरून ठरवता येणार नाही तर अजून त्याच्याकडे कोणतं वैशिष्ट्य पाहिजे किंवा जो भक्त आहे तुम्ही भक्त ठरवलाय तो भक्त देहावर उदास असल्यामुळे त्याचं हित कशाने झालं तुकोबाराय सांगतात त्याचं हित त्याच्यातच आहे. त्याचा एक विषयच नारायण झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. पण तुकोबाराय सांगतात जर जनांनी प्रश्न विचारला साधकांनी प्रश्न विचारला तुकोबाराया तुम्हाला जर जन आवडत नाही तुम्हाला जर धन आवडत नाही तुम्हाला जर माता आवडत नाही आणि तुम्हाला जर पिता आवडत नाही जन आवडत नाही लोक आवडत नाही तर अशा वेळी जर तुमच्यावर एखादा निर्वाणीचा प्रसंग आला संकटाचा प्रसंग आला तर अशा वेळी तुम्ही काय कराल. तुकोबाराय सांगतात बाबा त्याची काही चिंता करायची नाही का आमचा भगवान परमात्माच असा आहे की तो भक्ताच्या पाठीमागे आणि पुढे उभा राहून संरक्षण करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच संकटे पडवणे दी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आणि चतुर्थ चरणात महाराज बोलतात तुम्हाला जर एखादं सत्कर्म करता आलं नाही चांगलं कर्म करता आलं नाही तर मुळीच करू नका. पण सत्कर्म करता येत नसेल तर कमीत कमी त्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न तरी करू नका. कोणाला जो सत्कर्म करतोय त्याला तरी अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर आणाल
श्रीमद भागवत महापुराणामध्ये महाराज सांगतात, घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. अभंग हा तुकोबरायांचा आहे. सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे आणि स्थितीपर प्रकरणातील आहे. तुकोबराय सांगतात, बाबा जरी तुम्हाला माझ्या भक्ताच्या ओळखीची गरज नसली तरी जीवनात एका गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे सुख. आणि ते सुख इतरत्र कुठेही सापडणार नाही. ते सुख आहे फक्त परमार्थामध्ये. पण तुम्ही त्या सुख प्राप्तीचा मार्ग चुकले. तुकोबरायांचं जे गाथ्यामध्ये 61 अभंगांचं नाट प्रकरण आहे, त्या नाट प्रकरणाच्या 5व्या अभंगाच्या पहिल्याच चरणात तुकोबराय सांगतात, बाबा रे सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला आणि माया विष्टीला जीव माझा विठ्ठल विठ्ठल. इतरत्र कुठे सुख सापडणार नाही माय बाप हो. संत सांगतात फक्त परमार्थामध्ये सुख आहे, पण तुम्ही सुख प्राप्तीचा मार्ग चुकले. तुम्हाला जर सुखाची प्राप्ती हवी असेल तर संतांच्या ओळखीची गरज आहे. तुम्हाला जर देवाची प्राप्ती हवी असेल तर संतांच्या प्राप्तीची गरज आहे, त्यांच्या दर्शनाची गरज आहे, त्यांच्या भेटीची गरज आहे, भक्ताच्या भेटीची गरज आहे, ओळखीची गरज आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय अशा भक्तांची ओळख तुम्हा आम्हाला सर्वांना करून देताय. अभंगाचं प्रथम भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गेले आशा निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त इसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय बोलतात, भक्त ऐसे जाना, कैसे जाना तर जे देही उदास. आता प्रथम चरणामध्ये तुकोबरायांनी पहिलाच शब्द वापरला भक्त. आता महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्ताचे एकूण 4 प्रकार सांगितले. ते 4 प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे आर्त, दुसरा प्रकार आहे जिज्ञासू, तिसरा प्रकार आहे अर्थार्थी आणि चौथा प्रकार आहे तो ज्ञानिया. भक्त ऐसे जाना, पण कैसे जाना? अजून भक्त कुणाला म्हणावं? तुकोबराय सांगतात, जे देही उदास. जो भक्त स्वतःच्या देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणावं. मग जर देहाच्या उदासीनतेवरूनच फक्त भक्ताची व्याख्या केली तर मला सांगा, कुत्रा देहावर उदास नाही का? गाढव देहावर उदास नाही का? बैल देहावर उदास नाही का? कुत्र्याला माहित आहे वेळेवर मालकाने भाकरी टाकली तर बरं आहे, नाहीतर फक्त राखण करूनच मरायचं आहे. मग जर सर्व प्राणी मात्रांचा विचार केला तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या देहावरती उदास आहे. तर तुकोबरायांनी पुढचं भक्ताचं वैशिष्ट्य सांगितलं, गेले आशा पाश निवारोनी. आता प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराजांनी पाश शब्द वापरला. आता मला सांगा, पाश म्हणजे काय हो? तर पाश शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये आहे बंधन. पाश शब्दाचा अर्थ आहे शास्त्रामध्ये जाळं. आणि भावार्थ रामायणामध्ये याच पाशाचे एकूण 7 प्रकार आले. 7 प्रकार कोणते?
पहिला प्रकार आहे काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश आणि 7वा आहे तो जन्मपाश. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. आता या काळपाशाबद्दल जर आपण विचार केला तर सृष्टीची उत्पत्ती करते ब्रह्मदेव, ते सुद्धा या काळपाशातून सुटलेले नाहीये. दुसरा पाश आहे कर्मपाश. कर्मपाश असा आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले. नाथ महाराज नाथ हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगात वर्णन करतात. उपजले मेले ऐसे किती. कर्मपाश सुद्धा कुणाला चुकत नाही. त्याबद्दल आपण फक्त मोहपाशाचं आणि आशापाशाचं उदाहरण बघू आणि पुढे हे चालू. 6वा पाश जो सांगितला भावार्थ रामायणामध्ये तो आहे मोहपाश. मोहपाशाबद्दल मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक भुंगा सकाळी उठल्याबरोबर फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता तो सरोवरावर गेला आणि सरोवरावरती गेल्यानंतर फुलाचा मकरंद सेवन करता करता भुंग्याच्या लक्षातच आलं नाही की संध्याकाळ केव्हा झाली. सूर्य विकासिनी कमळ असल्यामुळे रात्रीच्या वेळेला कमळ मिटून गेलं आणि कमळ मिटून गेल्याबरोबर भुंगा कुठे अडकला? फुलाच्या पाकळ्यामध्ये. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मला सांगा सर्वात जास्त कडक आणि टणक लाकूड कशाचं असतं? शास्त्र सांगतं आणि जुनी माणसं सांगतात सर्वात जास्त कडक आणि टणक लाकूड खैराचं असतं. तुकोबाराय सांगतात नाही काष्टाचा गुमान, खैराच्या लाकडामध्ये जर भुंगा शिरला तर इकडच्या तिकडे निघून जातो, लाकडाची पर्वा करत नाही. कारण या चरणामध्ये तुकोबारायांच्या महाराज सांगतात भ्रमर भुंगा जर त्या लाकडामध्ये शिरला तर इकडच्या तिकडे निघून जातो, पर्वा करत नाही लाकडाची. पण तोच भुंगा कुठे अडकला? फुलाच्या पाकळ्यामध्ये. आता त्या फुलाच्या पाकळ्यांना तो चिरत नाही, तोडत नाही, मोडत नाही, तेथून बाहेर सुद्धा पडत नाही. त्याला वाटतं जाऊ द्या, फार झालं तर आजच्या दिवस इथंच मुक्काम करू, काय बिघडतं तरी. म्हणजे भ्रमर भुंगा त्या कमळाच्या फुलाला काय होतोय? मोहून जातो. भुंगा 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 नेमका कोणता भुंगा? तर मनुष्य रूपी भुंगा विषय रूपी मकरंद सेवन करण्याकरता संसार रूपी सरोवरावर गेला आणि संसार रूपी सरोवरावर गेल्यानंतर विषय रूपी मकरंद सेवन करता करता मनुष्य रूपी भुंग्याच्या लक्षातच आलं नाही बालपण केव्हा गेलं, तारुण्य केव्हा गेलं, वृद्धपण केव्हा गेलं, जरा अवस्था केव्हा गेली, म्हातारपण केव्हा गेलं, मनुष्य रूपी भुंग्याच्या लक्षातच आलं नाही. मनुष्य रूपी भुंग्याने तेच प्रेम भगवान परमात्म्याकडे लावलं असतं तर यदा कदाचित कर्म धर्म संयोगाने भगवान परमात्मा भेटला असता. पण तुम्ही आम्ही सर्वजण ज्या पाशामध्ये गुंतलोय त्याचं नाव आहे मोहपाश. आणि अभंगाच्या दृष्टिकोनातून जो महत्वाचा पाश या ठिकाणी बघायचा आहे त्या पाशाचं नाव आहे आशापाश. आणि म्हणून महाराज सांगताय गेले आशापाश निवारुनी. विचार जर केला प्रत्येक जण व्यक्ती तुम्ही आम्ही सर्वच जण जीव आशापाशामध्ये गुंतलोय. प्रत्येक जण आशापाशामध्ये गुंतलोय. जो पहिलीत गेला त्याला असं वाटतं आपण 10वीत पहिलं यावं, जो 10वीत पहिला आला त्याला असं वाटतं आपण 12वीत पहिलं यावं, जो 12वीत आला त्याला असं वाटतं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हावं. तेही झालं ईश्वर कृपेने. पुन्हा त्याला असं वाटतं नाही नाही पूर्ण शिक्षण घेऊन एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर एखादा जॉब लागावा, एखादी नोकरी लागावी अशी माणसाची आशा अपेक्षा असते, आकांक्षा असते. बरं ईश्वर कृपेने त्याच्या प्रयत्नाने त्याला नोकरीही लागते तरी माणसाची आशा संपत. आता छोकरी नको का हो, नोकरी मिळाली मग एखादी छोकरी पाहिजेच म्हणजे माणसाची अपेक्षा संपत नाही. पण शास्त्र सांगतं बाबांनो मर्यादेपुरती अपेक्षा असेल, आशा असेल तर माणसाचा घात होत नाही. पण मर्यादेपलीकडे माणसाची अपेक्षा गेली तर निश्चित या देहाचा घात झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात मिथिला नगरी मधली पिंगला सांगते आशा ही परम दुःखम नैराश्य परमम सुखम. आशा ही माणसाला एकमेव आणि एकमेव दुःख देणारी आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय सांगतात गेले आशा पाश निवारुणी. पण का हो तुकोबाराया, आशा पाशांची निवृत्ती करणाऱ्या भक्तांचं आणि देहावर उदास असणाऱ्या भक्तांचं कल्याण कशाने झालं? तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाच्या 2य चरणात सांगतात.
सत्संगाच्या द्वितीय चरणामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, त्यांचा एक विषयच नारायण झालेला असतो आणि विषय नारायण झाल्यामुळे त्यांना संसारामध्ये जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. शास्त्र सांगतं माणसाला नेहमी 4 गोष्टी आवडाव्यात आणि 4 गोष्टी आवडू नये. त्या 4 गोष्टी कोणत्या आवडाव्यात? आवडे, पंढरी, भीमा, पांडुरंग, या 4 गोष्टी माणसाला आवडाव्यात. आणि 4 कोणत्या आवडू नये? त्या 4 गोष्टी आजच्या या भंगत महाराजांनी सांगितल्या. नावडे, जन. नावडे हे क्रियापद 4 हे ठिकाणी लावायचंय. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. पहिला शब्द वापरला नावडे जन. जन का नावडे? जन म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण, सामान्य जीव. जन का नावडे महाराज सांगताय बाबा? जन असा आहे, सभ्य माणसाला घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही. तुका म्हणे जग दो तोंडी राहा सावध. जन हे 2 तोंडाला बोलणार आहे बाबा, एवढंच नाही. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, म्हणणं बोलता सकळ म्हणती गर्वी. जो जास्त बडबड करतोय ना, लोक त्याला म्हणतात, मी तर म्हणतो खापराचं असतं ना नक्कीच फुटलं असतं. जास्त बडबड करणाऱ्याला म्हणतो खापराचं असतं तर नक्कीच फुटलं असतं. आणि जर बडबडच केली नाही एखाद्या माणसाने, काय गर्विष्ठ माणूस आहे हो, काय गर्विष्ठ माणूस आहे. जवळ न जातो पण तो बोलत, काय गर्विष्ठ माणूस आहे. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. एवढंच नाही, भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. एखाद्या पाहुण्याच्या घरी फक्त प्रयोग करून पहा. एखाद्या पाहुण्याच्या घरी जर सारखं तुम्ही जात राहिले तर पाहुणा म्हणेल येऊ येऊ घराचा उंबरा झिजून टाकला. आणि जर गेलेच नाही ना, लोक म्हणतील, पाहुणे म्हणतील, काय निष्ठुर माणूस आहे हो. अहो घराजवळ जातो पण त्याला घराचं दार दिसत. भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी शेवट प्रमाण सांगितलं बाबा. तुका म्हणे आता एका वचन, ते जोडी या जन भक्ती करा, या जनाचा खरा त्याग केल्याशिवाय माझा खरा परमार्थ होणार नाही. विठ्ठल विठ्ठल आता नावडे धन. धन का नावडे? ताई रात्रंदिवस लोक त्याच्या करताच प्रयत्न करताय. तुम्ही म्हणताय धन नावडे, पण धन का आवडू नये? नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात की धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे, म्हणून धन नावडे. ठीक आहे ताई, नावडे धन, नावडे जन मान्य आहे, पण नावडे माता, नावडे पिता, भक्ताईसे जाना. ज्यांना आई वडील आवडत नाही त्यांना भक्त म्हणायचं कसं? अनेक संतांनी वर्णन केलं, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. जर आई वडील सर्व तीर्थांचं दैवत आहे, आई वडीलच सर्व तीर्थ आहे, तर तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही घरी आई वडिलांची सेवा केली तर. पण आज दुर्दैव असं आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो पण तरी सुद्धा आमचे आई वडील घराबाहेर. माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगते. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये राहत असताना, सहज रस्त्याने चालत असताना एका आई साहेबांना मी दररोज बघायचे. एका भाजीपाल्याच्या गाड्याखाली आई साहेब वास्तव्य करत असायच्या. अंगावरती पुरेसं वस्त्र नाहीये, फाटलेलं वस्त्र आहे, जीर्ण झालेलं वस्त्र आहे आणि अशा अवस्थेमध्ये आई साहेब दररोज त्या भाजीपाल्याच्या गाड्याखाली बसलेल्या असायच्या. एक दिवस मला राहवलं नाही, आई साहेबांना प्रश्न केला, आई साहेब या ठिकाणी दररोज तुम्ही बसता, या ठिकाणी बसण्याचे कमी व कारण काय? आई साहेबांनी सांगितलं, ताई मला एकुलता एक मुलगा आहे ताई, आणि एकुलता एक मुलगा दररोज या रस्त्याने या ठिकाणाहून कंपनीमध्ये कामाला जातो. त्याचा दररोज मला या ठिकाणी बसल्यानंतर चेहरा दिसावा याच करता मी या ठिकाणी बसते. ज्या आई वडिलांना आम्ही घराबाहेर काढून दिले त्या आई वडिलांची सुद्धा अशी अपेक्षा नसते की आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं, आपल्या सुनेचं वाटोळं व्हावं, असं त्या आई वडिलांची सुद्धा अपेक्षा नसते. मग एवढे आई वडील पवित्र असताना सुद्धा तुकोबारायांनी का म्हणावं? गेले आशा पाश निवारुणी, नवे नवे नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात त्या अर्थी त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे. तर वेगळं कारण काय आहे? शास्त्र सांगतं, श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे हिरण्यकश्यपू सारखा दुष्ट प्रवृत्तीचा बाप असेल असा बाप आवडू नये. आणि
कैकई मातेसारखी रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे कैकई मातेसारखी दृष्ट प्रवृत्तीची आई असेल तर अशी आई आवडू नाही म्हणून नावडे, माता नावडे, पिता. पण का हो तुकोबराया, तुम्हाला जर जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, तुमच्यावर जर एखाद्या वेळेस निर्वाणीचा प्रसंग आला, संकटाचा प्रसंग आला, अशा वेळी तुम्ही काय कराल? तुकोबराय त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोने दी, काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच संकडे पडोनी दी. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्याची काही चिंता करू नका. आमचा भगवान परमात्मा असा आहे, तो भक्ताच्या पाठीमागे आणि पुढे उभा राहून संरक्षण करत असतो. मागे राहून भगवंताने कुणाचं संरक्षण केलं तर मागे राहून भगवान परमात्म्याने द्रौपदीचं संरक्षण केलं. पायुकू पाठीसे घातला, आपण पुढा राहिला. कोणाचं केलं? अर्जुनाचं केलं. मागे राहून द्रौपदीचं, पुढे राहून अर्जुनाचं. म्हणजे भगवान परमात्मा असा भक्ताच्या पाठीमागे आणि पुढे उभा राहून संरक्षण करत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच संकडे पडोनी दी. पण ताई आम्हाला सर्व कळालं हो, तुकोबाराय आम्हाला सर्व कळालं. भक्त उदास असतो, त्याने आशापाशांची निवृत्ती केली, नवे नवे त्याला जनधन माता पिता आवडत नाही, सर्व आम्हाला कळालं. पण परमार्थ कसा करावा हे आम्हाला कळालं नाही. तुकोबाराय सांगतात, बाबा परमार्थ कसा करावा? तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आतापर्यंत अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता जाता जाता एक परमार्थाची पायरी तुमच्या समोर मांडते. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. पवित्र तुळशीची माळ का घाला त्याचं कारण असं आहे, नाथ हरी पाठाच्या 6व्या अभंगामध्ये 7व्या अभंगामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वर्णन करतात. अनेक यातना यम करवील, कोण सोडवील तेथे तुझला का, गळ्यात माळ नाही ना, माळ रूपी पट्टा गळ्यात नाही, म्हणून सांगू इच्छिते कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. नीट लक्षात घ्या. दुसरी महत्वाची बाजू सांगू इच्छिते माई बाप हो, आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो. जो युवा वर्ग स्वामी विवेकानंदांकडे आकर्षित व्हायला हवा होता, तोच युवा वर्ग आज व्यसनाच्या अधीन जातोय. आम्ही स्वामी विवेकानंदांचं आचरण अनुकरण या ठिकाणी करायला हवं होतं, पण तेच अनुकरण आम्ही या ठिकाणी या कलियुगामध्ये करत नाहीये. का? आम्ही व्यसनाच्या अधीन होतोय. पण मायबाप हो सांगू इच्छिते, या ठिकाणी व्यसनाच्या अधीन जाण्यापेक्षा कोणत्या व्यसनाच्या अधीन जा.
अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला पिके तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. आणि म्हणून माय बाप हो, व्यसन कुणीही करू नका. तिसरी महत्वाची गोष्ट माय बाप हो, श्री भ्रूण हत्या. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहिल्याबाई होळकर, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्या देशामध्ये आज आम्ही जन्म घेतलेला असून सुद्धा आज आम्ही मुलीची हत्या करतोय. गर्भात असतानाच मुलगी आईला विनंती करते, आई ग तू जसा जन्म घेतला तसा मलाही घेऊ दे, आई तू जसं हे सुंदर जग बघितलं ना तसं मलाही बघू दे. मुलगा जरी घराचा वंश असला तरी मुलगी सुद्धा घराची अंश आहे, नीट लक्षात घ्या. पण त्याच मुलीला आज आम्ही विसरून जातोय, तिची गर्भात असताना हत्या करून टाकतोय. गर्भातून विनंती करते मुलगी, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी भिजवू. आई गर्भात असताना विनंती करते माय बाप हो, म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करेल, मुलीची हत्या कुणी करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गोवंश हत्या. सर्वांना हात जोडून विनंती करेल, चारा नसेल टाकण्यासाठी टाकू नका, पाणी नसेल पाजण्यासाठी पाजू नका, पण 2 पैशांकरता गोमातेला कसायला देऊ नका माय बाप हो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी एकादशी व्रत करा. एकादशी व्रत का करा? आमचं दररोज वारानुसार व्रत बदलतं. कसं बदलतं? सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती, मंगळवार आला की अनादी अंबिका भगवती, बुधवार आला की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, गुरुवार आला की लगेच ज्ञानियांचे राजे गुरु महाराम, शुक्रवार आला की लगेच धाव 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 घाली आई आता पाहतीस काही का. संतोषी मातेचे आम्ही उपासक होतो. शुक्रवार आला की शनिवार लगेच उगवतो, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रविवार लगेच उगवतो, लगेच म्हणतो अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी. रविवार आला की लगेच अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. आणि म्हणून असं आम्ही वारानुसार देव बदलतो. पण सर्वांना सांगू इच्छिते की सर्व व्रतांचं सार असणारं एकादशी व्रत, सर्व व्रतांचं सार असणारं एकादशी व्रत जर प्रत्येकाने केलं तर इतर व्रते करण्याची गरज नाही. वारानुसार देव बदलण्यापेक्षा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीव सुख नव्हे. जोपर्यंत आपण परमार्थ करत असताना त्या देवाला आपलंस करून घेत नाही तोपर्यंत आपला खरा परमार्थ म्हणता येणार नाही. का? देवाला का आपलंस करायचंय माय बाप हो? परमार्थामध्ये जो आम्ही अहंकार धारण केलाय, या अहंकाराचं विसर्जन करण्यासाठी काय करायचंय? देवाला आपलंस करायचंय. अहंकाराचं विसर्जन जोपर्यंत आम्ही परमार्थामध्ये करत नाही तोपर्यंत खरा आमचा परमार्थ नाही. कारण जीवन जगत असताना प्रत्येक माणूस छाती ठोकपणे सांगतो, काय सांगतो? मी गेल्यानंतर यांचं कसं होईल, पण काहीच होणार नाही, तू नीट पहिला माय बाप हो. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करेल, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेनी विना जीव सुख नव्हे. यथामत यथावकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे ते गुरुवर्यांचं आहे, महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांचं आहे, नाथबाबांचं आहे, गुरुवर्यांचं आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहे, तुमच्यासारख्या माईबापांचे आशीर्वाद आहे. जे चुकीचं असेल ते अल्पबुद्धीचे दोष ते माझी मला परत करा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, ए थमा जे जे उरले पायी कपन तरी निन्नते पुरते, अधिकते सुरते करुणी ध्यावे तुमते विनवित्वासे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नो हे अंगभूत व्यक्ती करू नये तैसी केली कटकट, वाकडे कनीट देवजाने. या न्यायाप्रमाणे झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या समर्थ मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला ह्याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर